हाय नमस्कार, विया कोपरे चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं। आज बनवत आहे मी शेंगदाण्याचे लाडू। इथे 1 वाटी शेंगदाणे मी भाजून घेत आहे। शेंगदाण्याचे लाडू हे शरीरासाठी खूप पौष्टिक असतात, खूप फायदे असतात त्याचे। इथे विया मला मदत करत आहे लाडू बनवण्यासाठी। शेंगदाणे भाजून त्याची साल काढून मी साफ करून घेतला आहे। 1 वाटी शेंगदाण्यासाठी मी अर्धा वाटी काळा गूळ वापरला आहे। इथे तुम्ही 1 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी गूळ वापरू शकता। गूळ मेल्ट होतंय, कंटिन्यू गुळाला हलवत राहायचं। जोपर्यंत लाडूसाठी तो परफेक्ट होत नाही तोपर्यंत त्याला कंटिन्यू हलवत राहायचं। आता तो परफेक्ट आहे, मी त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते। शेंगदाणे टाकल्यावरती 2 ते 3 मिनिटं कंटिन्यू मिक्स करत राहायचं। शेंगदाण्याच्या लाडवाचे खूप फायदे आहेत। रक्तवाढीसाठी शेंगदाण्याचा लाडू खूप चांगला असतो। इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण लाडू बनवायला घेऊया। गरम असते वेळे बनवायचे नाही, हाताला तूप किंवा तेल लावून लाडू बनवायचा। इथे मी पूर्ण लाडू बनवून घेतला आहे। थंडीच्या दिवसामध्ये ह्या लाडवाचे खूप फायदे आहेत। शेंगदाणे आणि गुळामध्ये कॅल्शियम असतो, त्यामुळे हाडे मजबूत होतात। लहान मुलांसाठी शेंगदाण्याचा लाडू खूप चांगला असतो। आता मी वियाला हा लाडू खायला देते, तिची रिॲक्शन घेऊया। थँक्यू सर्वांना।